जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण महत्त्वाचं म्हणजे की 1, 2, 3 मार्च या संदर्भात महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपण. तर यामध्ये आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, की भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट कोठे स्थापन झाला? तर सानंद, गुजरात या ठिकाणी भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट. आणि भारतातलं सेमीकंडक्टर धोरण राबविणारं पहिलं राज्यसुद्धा कोणतं आहे? तर गुजरातच आहे. दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा, अमेरिकेच्या हल्ल्यात मरण पावलेले आयातुल्ला खामेनी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? तर लक्षात घ्या, इराणचे सर्वोच्च नेते मानले जाणारे आयातुल्ला खामेनी हे इराणचे एक माजी राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे महत्त्वाचा, शून्य भेदभाव दिन कधी असतो? तर 1 मार्च या दिवशी शून्य भेदभाव दिन असतो. म्हणजे की स्त्री पुरुष समानता या ठिकाणी लक्षात घेता हा एक महत्त्वाचा दिनविशेष आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, चौथा प्रश्न असेल, तेलंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेविरुद्ध सुरू केलेली मोहीम कोणती? तर या मोहिमेचं नाव आहे ऑपरेशन क्रॅकडाऊन. ऑपरेशन क्रॅकडाऊन महत्त्वाची मोहीम असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पाचवा, त्रिलोचन पोखरेल या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव कोणत्या विमानतळाला देण्यात आले? तर पाकयंग विमानतळ. तर पाकयंग विमानतळ जे की चर्चेत आहे सध्या, ते कोणत्या राज्यातील आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर सिक्कीम या राज्यामध्ये असणारं हे महत्त्वाचं पाकयंग विमानतळ पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो. महत्त्वाचा पॉईंट असणार आहे हा. तर आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे आणि आगामी परीक्षेत सुद्धा येऊ शकतो. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर आपला सहावा प्रश्न असेल मित्रांनो, रणजी करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित हा महत्त्वाचा आपल्याला रणजी करंडक पाहायला मिळतो. लक्षात घ्या मित्रांनो, दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे की या ठिकाणी क्रिकेट क्षेत्राशी किंवा क्रिकेट खेळाशी संबंधित चषक कोणते आहेत? विजय हजारे ट्रॉफी आहे, दुलीप करंडक आहे, त्याचबरोबर सी.के. नायडू चषक आहे, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की देवधर चषक असेल, लक्षात घ्या कुचबिहार ट्रॉफी आहे. तर असे काही महत्त्वाचे चषक या ठिकाणी आपल्याला क्रिकेट या खेळाशी संबंधित विचारले गेलेले आहेत. तर महत्त्वाचे लक्षात घ्या, संतोष ट्रॉफी याच्या अगोदर विचारला गेलेला प्रश्न आहे. तर फुटबॉल या खेळाशी संबंधित असणारा एक महत्त्वाचा चषक आहे संतोष ट्रॉफी किंवा चषक फुटबॉल. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न असणार आहे 2025-26चा रणजी करंडक. लक्षात घ्या रणजी करंडक या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता? तर जम्मू काश्मीर. प्रथमच जम्मू काश्मीरनं हा चषक म्हणजे की रणजी करंडक जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी जम्मू काश्मीरने कोणत्या संघाचा पराभव करून रणजी करंडक जिंकला हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानमधील माउंट आबू या शहराचे नामकरण काय म्हणून करण्यात आलेले आहे? तर आबू राज या नावानं हे नामकरण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. प्रश्न इथं महत्त्वाचा बनतो मित्रांनो, आबू राज लक्षात घ्या. आपला या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, की जागतिक वन्यजीव दिवस कधी असतो? तर 3 मार्चच्या दिवशी आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो मित्रांनो. लक्षात घ्या जागतिक वन्यजीव दिवस. त्याच्या अगोदर शून्य भेदभाव दिन कधी असतो? तर 1 मार्च. लक्षात घ्या बघा त्याही पॉईंटला. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो की चित्त्याच्या संदर्भात हा प्रश्न पाहायला मिळेल. तर आपल्याला बघा या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाईल, 2026मध्ये फेब्रुवारी 2026मध्ये बोट्सवाना देशातून भारतात चित्ते आणले गेले. या चित्त्यांना कोणत्या अभयारण्यात ठेवण्यात आले असं लक्षात घ्या. या ठिकाणी कोनो अभयारण्य जे की कोणत्या राज्यामधलं आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामधलं आहे. यापूर्वी जर आपण बघितलं तर आफ्रिकेतील नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशातून चित्ते भारतात आणण्यात आलेले होते आणि त्यांनासुद्धा कोनो अभयारण्यात ठेवण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल, कोनो अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? तर मध्य प्रदेश या राज्यातील आहे. तर मित्रांनो या ठिकाणी चित्तेचं शास्त्रीय नावसुद्धा विचारलं जाईल आपल्याला. एसिनोनिक्स जुबॅटस हे चित्तेचं शास्त्रीय नाव आहे चित्ता प्राण्याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला 11वा प्रश्न, पारंपरिक पत्रवितरण सेवा पूर्णपणे थांबविणारा जगातील पहिला देश कोणता?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? डेन्मार्क या देशानं हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो आपल्याला मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी 12वा प्रश्न असणार आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमधला. तर चर्चित देश इराण याची राजधानी आपल्याला विचारलेली आहे. तर लक्षात घ्या, तेहरान ही राजधानी. सध्या आपल्याला या ठिकाणी जी की एक युद्धजन्य परिस्थितीमुळे हा पॉईंट बघा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न असेल, इस्रायल देशाची राजधानी कोणती? तर जेरुसलेम. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा असेल. पुढचा प्रश्न आहे, इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? तर बेंजामिन नेतन्याहू हे या ठिकाणी इस्रायलचे पंतप्रधान असतील मित्रांनो. आणि या ठिकाणी आपला जे काय एक महत्त्वाचा प्रश्न असेल पुढचा, तर लक्षात घ्या, इस्रायल देशाची अधिकृत भाषा इस्रायल देशाची लक्षात घ्या कोणती आहे अधिकृत भाषा इस्रायलची? तर हिब्रू ही भाषा असलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे म्हणजेच की बघा, आपल्या पोलीस भरतीसाठी IMP असणारे चालू घडामोडीचे करंट अफेअर्समधील एक महत्त्वाचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.